नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 17 जून 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण EVM, इलेक्ट्रिक वोटिंग मशीन, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 आणि G7 कंट्रीचं जे काही फोरम आहे त्या संदर्भात या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहोत। आणि जी काही आपली स्टडी असणार आहे ती MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी असणार आहे। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे EVM संदर्भात। अलीकडेच आपल्या देशामध्ये जे काही लोकसभा आहे, लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये EVM आणि मागच्या काही वर्षांपासून जेव्हापासून EVM ची प्रणाली निवडणूक आयोगाने लागू केली आहे तेव्हापासून EVM चर्चेमध्ये असलेलं आपल्याला दिसतं। आणि यावर्षी EVM वर येणारे जे काही क्वेश्चन आहेत त्यांची जी संख्या आहे ती अधिक असण्याची शक्यता आहे, किंवा शक्यता जी आहे ती अधिक असू शकते। तर या ठिकाणी सरळ जो काही आजचा आपला प्रश्न आहे, प्रश्न पाहण्यापूर्वी जे काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। भारतात EVM ब्लॅक बॉक्स अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी EVM ला ब्लॅक बॉक्स अशा प्रकारची उपमा दिली आहे। आणि या ठिकाणी जे काही टेस्लाचे इलॉन मस्क आहेत यांनीही या ठिकाणी EVM विषयी थोड्याफार प्रमाणात शंका व्यक्त केली आहे। त्यामुळे एकूण या ठिकाणी EVM न्यूजमध्ये असलेलं दिसतं। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु या ठिकाणी जे काही EVM आहे ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, EVM वापरण्याचा प्राथमिक फायदा काय, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही प्रश्न क्रमांक 1 आहे त्याचे योग्य उत्तर या ठिकाणी ए राहील। EVMच्या वापरामुळे या ठिकाणी जे काही मतदान आहे, मतदान जलद पद्धतीने होऊ शकते आणि त्याचबरोबर त्यामध्ये जी असणारी ॲक्युरसी आहे तीही चांगल्या प्रकारची राहू शकते। पाहूया प्रश्न क्रमांक 2, भारतात EVM निर्मिती आणि देखभाल करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये निवडणुकांमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण वापरतो त्याची निर्मिती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या दोन सरकारी कंपन्यांकडून करण्यात आलेली आहे आणि त्याची देखभाल ही या दोन कंपन्यांकडून केली जाते। म्हणजेच प्रश्न क्रमांक 2चं या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय क। जो काही EVM आहे याविषयी इन डिटेलमध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। सर्वप्रथम जी EVM आहे, EVMचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि तो आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। याच्या वापरावर देखरेख करण्याचं कार्य या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाचं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर EVMचा जो काही प्रथम वापर आहे तो 1982 मध्ये केरळमध्ये ज्या काही विधानसभेच्या पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये करण्यात आला होता। आणि भारतातील सार्वत्रिक निवडणुकात सर्वप्रथम जो वापर आहे किंवा देशभरात EVMचा सर्वप्रथम सार्वत्रिक वापर हा 2004 मध्ये करण्यात आला होता लोकसभा निवडणुकीमध्ये। हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे। EVM निर्मिती कोणत्या दोन कंपन्यांकडून केली जातं याची चर्चा आपण प्रश्नामध्ये केली आहे। तरीही या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ज्याला की आपण बेल म्हणतो, आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला या ठिकाणी आपण ECIL म्हणतो, या दोन कंपन्यांकडून या ठिकाणी EVM ची निर्मिती आणि त्याचं जे काही मेंटेनन्स आहे ते या ठिकाणी पाहिलं जातं। जी काही EVM मशीन आहे त्या EVM मध्ये एकूण 2 युनिट्स असतात, ज्यामध्ये एकाला आपण कंट्रोल युनिट म्हणतो आणि नंबर 2 ला या ठिकाणी आपण बॅलेट युनिट म्हणतो। जे काही कंट्रोल युनिट आहे मित्रांनो, हे जे काही पोलिंग बूथवर मतदान अधिकारी असतात ते या ठिकाणी ते हाताळतात, म्हणजे ते या ठिकाणी त्याला कंट्रोल करत असतात। आणि या ठिकाणी जे काही बॅलेट युनिट आहे, बॅलेट युनिटवर मतदार त्यांचे जे काही मतदान आहे त्या मतदानाची नोंद करत असतात। अशा प्रकारे 2 युनिट या ठिकाणी आपल्याला EVM मध्ये दिसतात। पुढे जर आपण पाहिलं जे काही EVM आहे त्याची विशेषता काय आहे, ती विशेषता या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। EVM सर्वात महत्त्वाची विशेषता ते हॅक केलं जाऊ शकत नाही, हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी EVM मध्ये आपण इंटरनेट किंवा वायरलेस तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करू शकत नाही। म्हणजेच यामुळेच या ठिकाणी जे EVM आहे ते हॅक करता येत नाही। ज्या प्रकारे आपलं कम्प्युटर असेल,
मोबाईल असेल हे या ठिकाणी आपण इंटरनेटला जोडलेलं आहे आणि त्यामुळे ते हॅक होऊ शकतं। परंतु जे काही ईव्हीएम मशीन आहे ते अशा प्रकारे कोणत्याही वायरलेस किंवा इंटरनेटला जोडण्यात आलेलं नसल्यामुळे त्याला हॅक करणं हे अशक्य आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही ईव्हीएम असतं त्या प्रत्येक ईव्हीएम मशीनमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस असतात आणि त्या प्रत्येक ईव्हीएमला एक युनिक क्रमांक दिलेला असतो, म्हणजे एक नंबर दिलेला असतो ज्याच्या माध्यमातून कोणतं ईव्हीएम मशीन कोणत्या पोलिंग बूथवर आहे हे तुम्ही या ठिकाणी ट्रॅक करू शकताय आणि कोणत्या ठिकाणावरून ते कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आले आहे हेही तुम्ही या ठिकाणी ट्रॅक करू शकताय। यामुळे जी काही ईव्हीएम सुरक्षितता आहे त्यामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसते। याचबरोबर जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये ट्रान्सपरन्सी यावी किंवा त्यामध्ये पारदर्शकता वाढावी यासाठी 2013 साली व्हीव्हीपॅट ईव्हीएमला जोडण्यात आलं आहे। व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून एक अशा प्रकारची स्लिप बाहेर येते ज्यावर तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीला मतदान केलं आहे त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा जो काही चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। त्याचबरोबर प्रत्येक ईव्हीएम निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला रिसेट करता येतं, म्हणजेच एका निवडणुकीनंतर एक व्हीएम जे तुम्ही वापरला आहे ते तुम्ही दुसऱ्या निवडणुकीला रिसेट करून वापरू शकताय। ही एक खास विशेषता या ठिकाणी आपल्याला ईव्हीएम मशीनची असलेली दिसते। भारताप्रमाणेच भूतान आणि नेपाळ देशामध्येही ईव्हीएमचा वापरावर मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असलेली आपल्याला दिसते। त्याचबरोबर या मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट आपल्यासाठी आहे, जे काही आपल्याकडे ईव्हीएमच्या 2 युनिटपैकी जे काही एक युनिट आहे ज्याला या ठिकाणी आपण बॅलेट युनिट म्हणतो, ज्यावर आपण मतदान करतो, त्या बॅलेट युनिटवर मित्रांनो जे काही उमेदवार असतात त्यांची नावे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि अशा प्रकारे एका बॅलेट युनिटवर एकूण 16 उमेदवारांची नावे बसू शकतात। हा पॉईंट या ठिकाणी खूपच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, याला तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायचे, याला तुम्हाला स्टार करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर जे काही ईव्हीएम आहे त्या ईव्हीएम मशीनमध्ये एकूण किती मतदान साठवले जाऊ शकते तर ते आहे 3840 लोकांचं मतदान एका ठिकाणी एका ईव्हीएम मध्ये साठवलं जाऊ शकतं, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी जे काही मतदान साठवलं जातं ते कोठे साठवलं जातं तर नॉन व्होल्टाईल मेमरी जी की ईव्हीएम बेलआउट युनिटमध्ये असते त्यामध्ये ते साठवलं जातं, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हे सर्वाधिक महत्त्वाचे पॉईंट आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहे। ईव्हीएमचे प्रमुख 2 फायदे आहेत, ज्यामध्ये एक फायदा म्हणजे जे काही मतदान मोजणी आहे ती जलद प्रकारे होऊ शकते, परिणामी या ठिकाणी जे काही निवडणुकीचे निकाल आहेत ते 2 ते 3 दिवसांमध्ये लावता येऊ शकतात। त्याचबरोबर या ठिकाणी ईव्हीएमच्या वापरामुळे जे काही खर्च आहे तो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घट झाली आहे। जी घट आहे त्या घटीमध्ये जे काही मतपत्रिकाची छपाई आहे ती करण्याची आपल्याला गरज नाही। त्याचबरोबर वाहतुकीवर होणारा जो काही अधिकचा खर्च आहे तोही या ठिकाणी कमी होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे काही पर्चीच्या माध्यमातून केलं जाणारं मतदान आहे त्याची साठवण करण्यासाठी येणारा जो काही खर्च आहे तोही खर्च या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाचल्यामुळे ईव्हीएमच्या वापरामधून जे काही निवडणूक आपल्याला घ्यायची असते त्या निवडणूक घेण्यासाठी लागणारा जो काही खर्च आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत या ठिकाणी ईव्हीएमच्या वापरामुळे झाली आहे। अलीकडील काळामध्ये जे काही ईव्हीएम आहे त्याबरोबर व्हीव्हीपॅट ही आपण जोडलेले आहे, त्या व्हीव्हीपॅट विषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। इन डिटेलमध्ये व्हीव्हीपॅट विषयी माहिती घेऊया। व्हीव्हीपॅटचा जो फुल फॉर्म आहे तो सर्वाधिक या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म आहे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल, हे तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे, कारण सरळ आयोग यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतं की व्हीव्हीपॅटचा फुल फॉर्म काय आहे। व्हीव्हीपॅट काय करते तर या ठिकाणी पहा, जे काही तुम्ही बेल आउट मशीनवर किंवा ईव्हीएमवर मतदान करणार आहात त्या ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून तुम्ही कोणत्या व्यक्तीला मतदान केलं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्ही या ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून जी काही एक पर्ची निघते, स्लिप निघते, त्या स्लिपमध्ये पाहू शकता। त्याचबरोबर त्या व्यक्तीचं जे काही चिन्ह आहे म्हणजे ज्या कोणत्या चिन्हावर तो निवडणूक लढवत आहे तो चिन्हही तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि ती जी पर्ची आहे ती तुम्ही या ठिकाणी व्हीव्हीपॅटमध्ये एक पारदर्शक विंडो असते त्या विंडोमधून ती 7 सेकंदासाठी पाहू शकताय। म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा कॅन्डिडेट आहे आणि वाय नावाचं त्याचं चिन्ह आहे, तुम्ही एक्स नावाच्या कॅन्डिडेटला मतदान केलं आहे आणि त्याचं जे काही वाय नावाचं चिन्ह आहे त्या वाय नावाच्या चिन्हावरच मतदान झालं आहे हे तुम्ही या ठिकाणी व्हीव्हीपॅटमध्ये जी काही पर्ची निर्माण होते त्या पर्चीमध्ये पाहू शकता। म्हणजे तुम्ही केलेलं मतदान हे योग्य कॅन्डिडेटला गेलं आहे का नाही याची शहानिशा करण्यासाठी या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा आपल्याला वापर होताना दिसतो। सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅटचा वापर हा अनिवार्य करण्यात आला।
हा एक या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉइंट आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। सर्वप्रथम आपल्या देशामध्ये व्हीव्हीपॅटचा वापर कोठे करण्यात आला तर नागालँडमध्ये जे काही पोटनिवडणुका होत्या 2013 मध्ये झालेल्या त्या पोटनिवडणुकामध्ये या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा सर्वप्रथम वापर करण्यात आला हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर मित्रांनो जे काही व्हीव्हीपॅटचे जे काही स्लिप्स आहेत ते किती कालावधीसाठी जतन करून ठेवण्यात याव्यात हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला असलेला आपल्याला दिसतो। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण आयोग या ठिकाणी सरळ प्रश्न विचारू शकतो की या ठिकाणी व्हीव्हीपॅटचे ज्या काही स्लिप आहेत त्या निवडणुकीपासून 2 महिन्यासाठी जतन करून ठेवले जातात, ते सर्वोच्च न्यायालय ठरवतं, ते केंद्र सरकार ठरवतं। अशा प्रकारच्या काही ऑप्शन तुम्हाला दिले जाऊ शकतात। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून ज्या काही स्लिप जनरेट होतात त्यांची जतन किती कालावधीसाठी करावं हे ठरवण्याचा अधिकार या ठिकाणी पूर्णपणे भारतीय निवडणूक आयोगाला आहे। सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा सार्वत्रिक जो काही वापर आहे तो 2019 मध्ये झाला, म्हणजे 2019च्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये प्रत्येक बॅलेट युनिटवर या ठिकाणी व्हीव्हीपॅट जोडले होते हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मुख्य उद्देश म्हणजे व्हीव्हीपॅटचा तो म्हणजे निवडणुकीमध्ये जी काही पारदर्शकता आहे ती पारदर्शकता वाढवणे आणि लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर जो काही विश्वास आहे त्यामध्ये वाढ करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी व्हीव्हीपॅटचा असलेला आपल्याला दिसतो। व्हीव्हीपॅटचे जे काही फायदे आहेत त्या फायद्यामध्ये नंबर 1 चा फायदा आहे तो म्हणजे जे काही मत योग्यरित्या आपण कोणत्या कॅन्डिडेटला दिलं आहे हे आपण या ठिकाणी माहिती करून घेऊ शकतो, किंवा जे काही आपलं मत आहे ते योग्यरित्या योग्य कॅन्डिडेटला जात आहे का नाही याची शहानिशा या ठिकाणी आपण व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून करू शकतो। दुसरा फायदा म्हणजे जी काही मतदानाची पारदर्शकता आहे त्यामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे परिणामी जे काही वोटर्स आहेत त्यांच्यामध्ये जो काही मतदानाची प्रक्रिया आहे त्या संदर्भात एक प्रकारचा विश्वास या ठिकाणी निर्माण झाला आहे। आणि व्हीव्हीपॅट वापरण्यासाठी आपल्याला विजेची गरज नाही, म्हणजे बॅटरीवरही ते चालते, म्हणजे ज्या ठिकाणी वीज अवेलेबल नाही अशा ठिकाणी ही दुर्गम भागामध्ये आपण व्हीव्हीपॅट किंवा जी काही ईव्हीएम आहे त्याचा या ठिकाणी वापर करू शकतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे काही मतमोजणी करत असताना निवडणूक निकालाशी संबंधित जे काही वाद होतात ते वाद सोडवण्यासाठी व्हीव्हीपॅट खूपच उपयोगी ठरत आहे। यामुळे निवडणूक निकाल आणि त्या संदर्भात असणारे जे काही वाद आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता आलेली आपल्याला दिसत आहे। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024। Statement 1, it is an annual report produced by World Economic Forum. Statement 2, economic participation and educational attainment are the key parameters of the index. Statement 3, it ranks countries on the scale 0 to 1 with score of 1 indicating that country has achieved a complete gender equality. तर मित्रांनो अशा प्रकारे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 संदर्भात आपल्याकडे एकूण 3 स्टेटमेंट आहेत। यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो जे काही स्टेटमेंट आहेत त्यांची चर्चा करूया। या ठिकाणी जी काही ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 3GR आहे हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी रिपोर्ट पब्लिश करतं, आणि हे जे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याकडून या संस्थेकडून पब्लिश केलं जातं। म्हणजे स्टेटमेंट क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्टमध्ये सर्वाधिक महत्त्व या ठिकाणी इकॉनॉमिक पार्टिसिपेशन म्हणजेच या ठिकाणी जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये एक नागरिक म्हणून महिला आणि पुरुषांचं जे काही पार्टिसिपेशन आहे, सहभाग आहे, तो किती प्रमाणात आहे, आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी महिला आहेत महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण किती आहे, हे 2 महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स या ठिकाणी या इंडेक्सचे असलेले दिसतात। म्हणजेच विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे, आणि विधान क्रमांक 3 ही या ठिकाणी बरोबर आहे। जी काही ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट आहे त्याचा जो काही इंडेक्स आहे तो ठरवत असताना या ठिकाणी आपण 0 to 1 हे पॅरामीटर्स या ठिकाणी घेतलेले
आहेत. जो कोणता देश 1 नंबरवर असेल त्या देशामध्ये जेंडर पॅरिटी किंवा जेंडर गॅप जो आहे तो इक्वल असेल, म्हणजे या ठिकाणी महिला आणि जे काही पुरुष आहेत यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव असणार नाही. आणि जो कोणता देश या ठिकाणी 0 या इंडेक्सवर असेल त्या देशामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाणामध्ये भेदभाव केला जातो, असा याचा अर्थ या ठिकाणी होतो. तर या ठिकाणी मित्रांनो वरील 3 स्टेटमेंटपैकी आपले तिन्ही विधान बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल 3 स्टेटमेंट आर करेक्ट. चलूया आजच्या आपल्या शेवट प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी मित्रांनो G7 कंट्रीज संदर्भात आहे किंवा G7 ही जी ऑर्गनायझेशन आहे त्या संदर्भात आहे. चला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग कंट्रीज. नंबर 1 कॅनडा, नंबर 2 ऑस्ट्रेलिया, नंबर 3 जपान, नंबर 4 साऊथ कोरिया, नंबर 5 इटली, नंबर 6 फ्रान्स. तर मित्रांनो या ठिकाणी हाऊ मेनी अबाव मेन्शन कंट्रीज आर नॉट मेंबर ऑफ G7 कंट्रीज, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे. वरी जी काही 6 देशांची आपल्याला नावं देण्यात आली आहेत यापैकी किती देश हे G7 कंट्रीचे मेंबर नाही आहेत हे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आले आहे. सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की G7 ऑर्गनायझेशनचे सदस्य देश कोणते आहे. यामध्ये फ्रान्स हा देश G7चा सदस्य देश आहे, इटली हा देश G7चा सदस्य देश आहे, जपान हा देश या ठिकाणी मित्रांनो G7चा सदस्य देश आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि कॅनडा हाही देश मित्रांनो या ठिकाणी G7चा सदस्य राष्ट्र आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही 6 देशाची आपल्याला लिस्ट दिली आहे त्यापैकी ऑस्ट्रेलिया आणि साऊथ कोरिया हे G7चे सदस्य राष्ट्र नाही आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर आपला भारत देशही या ठिकाणी G7 ऑर्गनायझेशनचा सदस्य राष्ट्र नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्या प्रश्न क्रमांक 4चं आपलं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय बी, ओनली 2 कंट्रीज आर नॉट अ मेंबर ऑफ G7 कंट्रीज विच इज गिवन इन अबाव लिस्ट. तर मित्रांनो या ठिकाणी जी काही G7 ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन विषयी तुम्हाला महत्त्वपूर्ण पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे G7चं इस्टॅब्लिशमेंट केव्हा झालं तर 1975 साली मित्रांनो या ठिकाणी G7 ऑर्गनायझेशनची निर्मिती करण्यात आली. आणि 1990 साली या ठिकाणी रशिया हा देश या ठिकाणी G7 कंट्रीजमध्ये इन्क्लूड झाला. 1990 नंतर G7ला G8 या नावाने ओळखले जाऊ लागले. परंतु 2014 मध्ये जेव्हा रशियाने क्रिमियावर हल्ला केला तेव्हा या ठिकाणी G7 मधून किंवा G8 मधून या ठिकाणी जे काही रशिया आहे त्याला या ठिकाणी रद्द करण्यात आलं आणि पुन्हा G8चं G7 अशा प्रकारची ही ऑर्गनायझेशन या ठिकाणी बनलेली आपल्याला दिसते. 2024 सालची जी काही G7ची समिट आहे ती समिट या ठिकाणी इटली या देशामध्ये होत आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी भारतालाही त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. जरी भारत त्या ठिकाणी या G7 ऑर्गनायझेशनचा सदस्य राष्ट्र नसला तरी हेही तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. चला तर या ठिकाणी जे काही G7 कंट्रीज आहेत त्यांच्याविषयी इन डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम या ऑर्गनायझेशनचे जे काही सदस्य राष्ट्र आहेत, मेंबर कंट्रीज आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि ते कशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता याची ही एक ट्रिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ती ट्रिक ही त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. सर्वप्रथम सदस्य राष्ट्र पाहूया. जर्मनी, फ्रान्स, जपान, USA, इटली, कॅनडा, इंग्लंड. मग अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो G7चे 7 सदस्य देश आहेत. आणि यांना जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर याची एक बेस्ट ट्रिक आहे ती म्हणजे G7 कंट्रीज फेवरेट इज ज्यूस. म्हणजे ज्या काही G7 कंट्रीज आहेत त्यांचं फेवरेट काय आहे तर ज्यूस आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता मग या ठिकाणी जी ट्रिक आहे तिला डिकोड करूया. G स्टँड फॉर जर्मनी, F स्टँड फॉर फ्रान्स आणि शेवटी या ठिकाणी जो काही 5 लेटरचा आपल्याकडे शब्द आहे त्या शब्दामधलं प्रत्येक अक्षर हे या ठिकाणी एका देशासाठी आहे. ज्यामध्ये J स्टँड फॉर जपान, U स्टँड फॉर USA, I स्टँड फॉर इटली, C स्टँड फॉर कॅनडा, E स्टँड फॉर इंग्लंड. म्हणजे तुम्ही जर G7 कंट्रीज फेवरेट इज ज्यूस ही जर ट्रिक लक्षात ठेवली तर तुम्हाला केव्हाही कोठेही जर कुणी विचारलं की G7 ऑर्गनायझेशनच्या मेंबर कंट्रीजची नावे सांगा
तर तुम्ही ती जी नावे आहेत ती फटाकपणे सांगू शकताय। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 17 जूनचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील आणि त्याचबरोबर जी काही आपले डिस्कशन आहे त्या डिस्कशनची PDF ही त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।